तर आज स्वातंत्र्य दिन आहे आणि देशभरात आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातोय आणि त्या संदर्भातल्या आपण काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण। पंतप्रधान मोदींकडून 12व्यांदा ध्वजारोहण। 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 140 कोटी देशवासीय तिरंग्यात रंगलेत। पंतप्रधान मोदींचं वक्तव्य, संविधान निर्मात्याला माझं अभिवादन, संविधान निर्मात्यांनी देशाला योग्य दिशा दिली। लाल किल्ल्यावरून मोदींचं वक्तव्य। ऑपरेशन सिंदूरच्या वीरांचं अभिनंदन, आपल्या वीरांनी दहशतवादानं अद्दल घडवली। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य, ऑपरेशन सिंदूर आक्रोशाची अभिव्यक्ती, पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संताप होता, मोदींचा हल्लाबोल। अनेक दशकात जे घडलं नव्हतं ते आपण केलं, न्यूक्लिअरच्या पोकळ धमक्या सहन करणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा। पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही। सिंधू जलकरार अन्यायकारक एकतर्फी होता, मोदींचा पाकिस्तानवर हल्लाबोल। सिंधू जलकरारामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, सिंधूच्या पाण्यावर फक्त भारताचा हक्क, शेतकरी राष्ट्रहितावर तडजोड होणार नाही, पंतप्रधान मोदींचा इशारा। देशाच्या आत्मविश्वासाची कसोटी आत्मनिर्भरता, आत्मनिर्भर होण्यासाठी जागरूक राहण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरून भारतवासियांना आवाहन। ऑपरेशन सिंदूरमध्ये मेड इन इंडियाची कमाल, भारताचं सामर्थ्य शत्रूला नष्ट करू शकतं, तंत्रज्ञान युग देशाच्या शिखरावर, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। वर्षाखेरीस मेड इन इंडिया चिप्स बाजारामध्ये येतील, ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता अत्यंत गरजेची, सोलार ऊर्जेमध्ये 30% वाढ झाली आहे, पंतप्रधान मोदींची माहिती। 2025 सालीच 50% क्लीन एनर्जीचं लक्ष्य पूर्ण, समुद्र मंथनातून नव्या तेल साठ्यांचा शोध सुरू, पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। तरुणांसाठी 1 लाख कोटींची रोजगार योजना, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। पंतप्रधान विकसित भारत योजना आजपासून लागू, पहिली खासगी नोकरी मिळणाऱ्यांना देणार 15,000, 3.5 कोटी तरुणांना होणार याचा फायदा। दिवाळीपर्यंत जीएसटी रिफॉर्ममध्ये अनेक वस्तूंचे दर कमी होणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती, सर्वसामान्यांना होणार याचा फायदा। पंतप्रधान मोदींच्या भाषणातून आत्मनिर्भर होण्यावर भर, अमेरिकेच्या टॅरिफनंतर आत्मनिर्भरतेतून उपाय शोधण्याचं पंतप्रधान मोदींचं आवाहन। आरएसएस जगातलं सर्वात मोठं एनजीओ, संघाचा 100 वर्षाचा इतिहास प्रेरणा देणारा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून संघाचं कौतुक। स्वदेशी वस्तूंचा वापर करा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन, मजबुरीनं नाही तर मजबुतीनं स्वदेशी वस्तू वापरण्याचं मोदींचं आवाहन। आत्मनिर्भरतेवर गगनयान मोहीम राबवणार, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, अंतराळामध्ये भारताचं स्पेस स्टेशन उभारणार असल्याची पंतप्रधान मोदींची माहिती। भारताची अर्थव्यवस्था लवकरच जगात 3ऱ्या स्थानी येणार, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास, जगासाठी भारतीय अर्थव्यवस्था आश्वासक, मोदींचं वक्तव्य। देशातील नक्षलवाद निपटून काढला, माओवाद आता केवळ 20 जिल्ह्यात, पंतप्रधान मोदींची माहिती। मिशन ग्रीन हायड्रोजनमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक आणि आण्विक क्षेत्रातही भारताची मोठी गुंतवणूक, 2047 पर्यंत आण्विक क्षमतेमध्ये 10 पट वाढ, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। सायबर सुरक्षेतही भारत आत्मनिर्भर, भारताचा यूपीआयचा प्लॅटफॉर्म जगानं पाहिला, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर भारताचा डंका, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशाला संबोधन। कोरोना व्हॅक्सिन बनवून आपण विक्रम केला, कोरोनाच्या संकटात आपण जगाच्या कामी आलो, पंतप्रधानांची माहिती। स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचं आतापर्यंतचं सर्वात मोठं भाषण, मोदींनी 1 तास 43 मिनिटं देशवासियांना केलं संबोधित। आज संपूर्ण देशभरात 79वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा, जम्मू काश्मीरच्या लाल चौकातही भारतीय झेंडा फडकावत नागरिकांचा जल्लोष।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी ध्वजारोहण, मुख्यमंत्र्यांकडून देशवासियांना 79व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। बीड जिल्ह्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, भर पावसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाषण, देशवासियांना दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। नागपुरातील भाजपच्या विभागीय कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या हस्ते ध्वजारोहण, कार्यक्रमाला नागपूरमधील भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण, कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील मान्यवरांची उपस्थिती। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण, ध्वजारोहणाला योगेंद्र पवार देखील उपस्थित। कोल्हापूरमध्ये 79व्या स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण। हिंगोलीमध्ये पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते ध्वजारोहण, देशभरात 79व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण, नवीन महाराष्ट्र सदनाचे आयुक्त आर विमला यांच्या हस्ते ध्वजारोहण। जळगावमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात भव्य तिरंगा रॅली, तिरंगा रॅलीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग। पनवेल महानगरपालिकेमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, महानगरपालिकेचे आयुक्त तसंच प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण। नाशिक आयुक्तालयाच्या प्रांगणामध्ये शासकीय ध्वजारोहण सोहळा, आयुक्तालयाच्या बाहेर बिऱ्हाड आंदोलकांची शासकीय सोहळ्यामध्ये उपस्थिती। जालना जिल्ह्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला। जेजुरी गडावर स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, आज सुट्टी असल्यानं भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रंगाची आकर्षक अशी सजावट, सजावटीसाठी झेंडू, शेवंती, गुलाब, तुळस अशा विविध 2 टन फुलांचा वापर। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण तिरंग्याच्या विद्युत रोषणाईनं सजलं, आमदार सत्यजित देशमुख यांच्या हस्ते तिरंगा दरवाजाचं उद्घाटन आणि लोकार्पण। स्वातंत्र्य दिनानिमित्त शिर्डी विमानतळाला तिरंगी रोषणाई, विमानतळाच्या संपूर्ण इमारतीवर तिरंग्यातील रंगाचा प्रकाश झोत। कोल्हापूरमध्ये भारतीय जनता पार्टीतर्फे तिरंगा रॅली, मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी। वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण, जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचं भरणेंचं वक्तव्य। परभणीमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते भर पावसात ध्वजारोहण, कार्यक्रमाला खासदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित।